आज आपण मोबाईल, सॅटेलाइट, AI वापरतो, तरीही निसर्गासमोर गोंधळतो. पण हजारो वर्षांपूर्वी ना विज्ञान होतं ना तंत्रज्ञान, तरीही प्राचीन जमातींना माहीत होतं पाऊस कधी पडणार, भूकंप कधी येणार, जंगलात धोका कुठे आहे, औषधी वनस्पती कुठे सापडतात. हा योगायोग होता का, की निसर्गाचं एखादं गुपित जे आपण विसरलो? आज आपण त्या गुपिताच्या जवळ जाणार आहोत. निसर्ग म्हणजे गुरु. प्राचीन जमाती निसर्गाकडे वस्तू म्हणून नाही, तर जिवंत गुरु म्हणून पाहत. त्यांच्याकडे झाड म्हणजे शिक्षक, नदी म्हणजे आई, अग्नी म्हणजे देव, वारा म्हणजे संदेशवाहक. ते निसर्ग वाचत नव्हते, ते निसर्ग ऐकत होते. पानांची हालचाल, पक्ष्यांची ऊड, मुंग्यांची रांग, प्राण्यांचं अचानक शांत होणं, हे सगळं त्यांच्या दृष्टीने इशारे होते. प्राणी निसर्गाचे गुप्तदूत. तुम्हाला माहीत आहे का, भूकंप येण्याआधी कुत्रे ओरडतात, साप बाहेर येतात, पक्षी गावं सोडतात. आज विज्ञान यावर संशोधन करतंय, पण प्राचीन जमातींनी हे शेकडो वर्षांपूर्वीच ओळखलं होतं. कारण ते प्राण्यांसोबत राहत होते, त्यांच्याशी लढत नव्हते. त्यांना माहीत होतं प्राणी खोटं बोलत नाहीत. चंद्र, सूर्य आणि काळाची भाषा. प्राचीन जमातींचं कॅलेंडर होतं, पण ते कागदावरच नव्हतं, ते होतं चंद्राच्या कला, सूर्याची सावली, झाडांची फुलं, कीटकांची हालचाल. पौर्णिमा, ऊर्जा वाढते. अमावस्या, शांतता आणि ध्यान. विशिष्ट चंद्र, पेरणी. विशिष्ट सूर्य, कापणी. आज आपण घड्याळ पाहतो, तेव्हा ते आकाश पाहायचे. औषधं जी जंगलात लपलेली होती. आजच्या अनेक आधुनिक औषधांचं मूळ जंगलात आहे. पण प्रश्न असा आहे, त्यांना हे कसं माहीत होतं? उत्तर साधं आहे, पण खोल आहे. ते झाडांवर प्रयोग करत नव्हते, ते झाडांसोबत संवाद करत होते. एक वनस्पती कडू असेल तर ती आजारावर काम करते, हा त्यांचा अनुभव होता. पिढ्यानपिढ्या चाललेलं ज्ञान जे लिहिलं नव्हतं, जपलं गेलं होतं. आज आपण काय गमावलं? आज आपल्याकडे सगळं आहे, तंत्रज्ञान, ज्ञान, साधनं, पण तरीही निसर्ग कोसळतोय, हवामान बदलतंय, आपत्ती वाढतायत. कारण कदाचित आपण निसर्गाचं ऐकणं बंद केलंय. प्राचीन जमाती मागास नव्हत्या, त्या समतोलात जगत होत्या. कदाचित निसर्गाचं गुपित कुठल्या पुस्तकात नाही, ते आहे शांततेत, निरीक्षणात, आदरात. आजही आपण थोडं थांबलो आणि निसर्ग ऐकला, तर तो आपल्यालाही तेच गुपित सांगेल. जर तुम्हाला वाटत असेल की निसर्ग फक्त पाहण्यासाठी नाही, तर समजून घेण्यासाठी आहे, तर हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा, निसर्ग माझा गुरु आहे.